पालघर में लगातार 3 दिनों तक हुई मूसलाधार बारिश के बाद अब हालात धीरे धीरे सामान्य होने लगे हैं। हालांकि बाढ़ का पानी उतरने के बावजूद प्रभावित परिवारों की मुश्किलें अभी खत्म नहीं हुई हैं। दहाड़ू तालुका के चिंचड़ी और खाड़ी क्षेत्रों में कई घरों में पानी घुसने से लोगों को भारी नुकसान का सामना करना पड़ा है। कई परिवारों का घरेलू सामान खराब हो गया है, जबकि जनजीवन भी पूरी तरह से प्रभावित हुआ है। इसी स्थिति का जायजा लेने के लिए पालघर की जिला अधिकारी इंदु रानी जाखड़ ने बाढ़ प्रभावित इलाकों का दौरा किया। उन्होंने प्रभावित नागरिकों से मुलाकात कर उनकी समस्याएं सुनी और प्रशासन की ओर से तत्काल राहत देने का भरोसा दिलाया। जिला अधिकारी ने बताया कि प्रत्येक बाढ़ प्रभावित परिवार को 5,000 रुपए की आर्थिक सहायता दी जाएगी। इसके अलावा जरूरतमंद परिवारों को खाद्य, अन्न और ग्राम पंचायत के माध्यम से फूड किट भी उपलब्ध कराई जाएगी, ताकि राहत कार्य तेजी से लोगों तक पहुंच सके। जिला अधिकारी ने यह भी कहा कि जिन इलाकों में हर साल बारिश के दौरान घरों में पानी भरने की समस्या सामने आती है, वहां अस्थायी समाधान के लिए आवश्यक योजनाएं तैयार की जाएंगी, ताकि भविष्य में लोगों को ऐसी परेशानियों का सामना न करना पड़े। प्रशासन के मुताबिक बाढ़ के दौरान अब तक करीब 2,000 नागरिकों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाकर उनका सफलतापूर्वक रेस्क्यू किया गया है। हालात और बचाव कार्य लगातार जारी है और प्रशासन प्रभावित परिवारों तक हर संभव मदत पहुंचाने का दावा कर रहा है। आता चिंचणी येथे आपण डहाणूमध्ये घरांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केलेली आहे। या ठिकाणी असं दिसतोय की बाजूचा जो तलाव आहे आणि खाडीमध्ये भरती असल्यामुळे सर्व लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाऊस जास्ती असल्यामुळे ते पाण्याचा निसारा वेळेत होऊ शकला नाही। इमिडिएटली आपल्याकडे जे आपत्ती व मदत कार्य म्हणून एक 5,000 ची तरतूद असते, ते आपण इमिडिएटली त्यांना मदत देतो। त्यासोबतच त्यांना जे धान्य आहे ते पण आपण राशनच्या मदतीने देतो। याशिवाय आता ग्रामपंचायत त्यांना फूड पॅकेट्स आणि इमिडिएट रिलीफ वर्क त्यांनी शाळेमध्ये स्थलांतर करून सुरू केलेला आहे आणि भविष्य कालामध्ये निश्चितच इथे काहीतरी उपाययोजनाची गरज आहे, जेणेकरून याची पुनरावृत्ती होऊ नये। जिल्ह्यामध्ये किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे साधारण? जवळपास 2,000 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्थलांतरित केलेलं आहे, सुरक्षित ठिकाणी। याशिवाय काही लोक असे पण आहे की ज्यांच्या घरामध्ये थोडंफार पाणी असल्यामुळे ते त्यांच्या नातेवाईकांकडे परस्पर पण शिफ्ट होऊन गेलेले आहेत, आपल्या कर्मचाऱ्यांना इन्फॉर्म करून। डहाणू तलासरी या 2 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अफेक्टेड आहे आणि पालघरचा काही नदीकडचा भाग जो आहे तो अफेक्टेड आहे। या सर्व ठिकाणी आमच्या जे टीम्स आहेत ते पंचनामे पूर्ण करून तातडीची जी मदत असते ते देण्यासाठी इमिडिएट राशन आणि फूड पॅकेट्स देण्यासाठी नियोजन करते। सोबतच वेळेमध्ये जे आपले मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे, ते घराची पडझड झाली असेल तर त्याचे नॉर्म्सप्रमाणे त्यांनाही मदत देण्याचा आपण नियोजन केलेलं आहे।